नमस्कार सर्वांना. आज मी बनवणार आहे चटपटीत दम आलू. चला सुरू करूया. इथे मी छोटे बटाटे घेतलेले आहेत. त्यांना मी कुकरमध्ये अर्धे कच्चे होतील एवढे शिजवून घेतलेले आहेत. त्यांना आता आपण काट्या चमच्याच्या सहाय्याने आपण त्याच्यामध्ये बारीक होल करून घेणार आहोत, जेणेकरून मसाला आपला आतमध्ये जाईल असे. आता फोडणीसाठी 2 लवंग, 2 तमालपत्र, अर्धा स्टार फूल आणि एक अर्धा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. आपल्याला त्याच्या ग्रेव्हीसाठी टमॅटो, लसूण, काजू आणि आलं ह्यांची पेस्ट करून घ्यायची आहे आणि 2 बारीक कांदे चिरून घ्यायचे आहेत. आता सुरू करूया ग्रेव्ही बनवण्यासाठी. आता इथे मी तेल घेतलेलं आहे. त्या तेलाला आपल्याला खूप तेल घ्यायचं, म्हणजे बेताचं तेल घ्यावं लागणार आहे, जेणेकरून सर्व बटाटे जे आहेत आपले छान असे परतून एका टायमाला होतील. आता तेल गरम झालं की आपण त्यामध्ये आपले जे छोटे बटाटे आहेत त्यांना आपण घालून आपण त्यांना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. ह्यांना फ्राय करताना बारीक गॅसवरतीच केलं पाहिजे, कारण की आपण त्यांना अर्धे कच्चे उकडवून घेतलेले आहेत. हे बघा, जरासा लालसर रंग यांना आलेला आहे. आता ह्या स्टेजला आपण ह्यांना काढून घेऊया. आता उरलेलं जे तेल होतं त्यामध्येच मी इथे खडे मसाले टाकलेले आहेत. आता हे खडे मसाले तेलामध्ये चांगले फुलतात आणि मग त्यांचा स्वाद जो आहे ह्याच्यामध्ये वाढतो तेलात. आता हे चांगले फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घेतले होते, ते त्याला लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊया. आता हे चांगले फ्राय होईपर्यंत आपण त्यांना शिजवायचं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आता जिरं टाकल्यानंतर त्यांना चांगलं परतवून घेऊया तेलामध्ये. आता हिंग टाकूया. हिंगामुळे पण त्याचा स्वाद अजून वाढतो. आता हे चांगलं परतून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करूया, आपला लाल तिखट आणि हळद. असे मसाला ॲड केल्यानंतर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं असं मस्त परतवून घेऊया आपण. परतवल्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवली होती टमॅटोची ग्रेव्ही आपल्याला त्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे. आणि आता ह्यांना जराशी हलकी उकळी आल्यावरती आपण ढाकण ठेवून त्यांना मसाल्याला चांगलं शिजवून घेऊया. आता तेल असं वरती येईपर्यंत आपल्याला त्याला परतवत राहायचं आहे, कारण की टमॅटो जो आपण मसाला होता तो त्याला चांगला आपण ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. आता दम आलूमध्ये दही घालतात. आता इथे मी दही फेटून घेतलं होतं आणि स्लो गॅसवरतीच दही घालायचं आपल्याला आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर दही फाटू शकतं. त्यामुळे फटाफट जितकं होईल तेवढं आपण लगेच दही मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते फाटणार नाही आणि मसाल्यांमध्ये मिक्स होणार. आणि जर आपल्याला पाणी वाढवायचं असेल तर आपण ते पाणी वाढवून, कारण की पाणी वाढवलं तर आपण हे मसाला आपल्याला जास्त वेळ शिजवता येईल. आता पुन्हा आपण ह्याला ढाकण लावून परत शिजवत ठेवूया. बटाटे घालायचे, परतून घ्यायचं आहे आणि परत ढाकण लावून आपण त्याला शिजवून घ्यायचं. आणि वरती मी आता किचन किंग मसाला घातला आहे, तुम्ही गरम मसाला घालू शकता. आता ह्याला छान उकळी आलेली आहे. आता परत आपल्याला ह्याला थोडा वेळ झाकण लावून ढाकून घ्यायचं आहे. थोडासा एक बटरचा तुकडा टाकलेला आहे मी. आता हे बघा, तेल बऱ्यापैकी वरती आलेलं आहे. अशा स्टेजला आपल्याला त्याच्यावरती कसुरी मेथी घालायची आहे आणि कसुरी मेथी छान त्याच्यात मिक्स करून घेतल्यावर आपली चटपटीत दम आलू तयार आहे.